तुम्ही पाहत आहात वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. नागपुरातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून आता मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी जयश्री, वार्ता.in साठी. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात राजकुमार बडोले फाउंडेशन, लॉर्ड बुद्धा टीव्ही आणि लहू सेनेच्या वतीनं उपवर्गीकरणावर एक मोठं चिंतन शिबिर पार पडलं. या शिबिरात माजी सामाजिक न्यायमंत्री आणि विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी थेट खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या मते अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्यासाठी जी बदर समिती नेमलीय तिची काम करण्याची पद्धतच असंवैधानिक आहे. कोणत्याही एका जातीचा विचार करून चालणार नाही, तर सर्व समूहांचं मतं घेणं गरजेचं आहे. राज्यातल्या तब्बल 58 जाती या उपवर्गीकरणाच्या विरोधात असल्याचं चित्र आता स्पष्ट दिसतंय. याच कार्यक्रमात प्राध्यापक संदेश वाघ यांनी कायद्याचा आणि संविधानाचा दाखला देत सांगितलं की बदर समितीनं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 338(9) नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी सल्लामसलत केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे नियम डावलले गेलेत. आंध्र प्रदेशचं उदाहरण देत ते म्हणाले की असा अहवाल प्रकाशित झाला तरी तो न्यायालयात फेटाळला जाऊ शकतो. दुसरीकडे प्राध्यापक मुकेश दुपारे यांनी बार्टीनं काढलेला अहवाल खोटा आणि बदनामीकारक असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे दाखल केली आहे. हा केवळ एका समितीचा किंवा अहवालाचा प्रश्न नसून तळागाळातील लाखो बांधवांच्या न्याय आणि संविधानानं दिलेल्या हक्काचा सवाल आहे. शासनाने यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ही बातमी महत्त्वाची वाटली तर शेअर करा. पाहत रहा वार्ता.in. वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. पुन्हा भेटूया.